मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन इथं घोटाळा कशा पद्धतीनं चालतो हे सगळे पुराव्यासकट मी ह्या गोष्टी दाखवल्या होत्या पत्रकार बांधवांना. कदाचित आपणही त्या पत्रकार परिषदेला आले असाल. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा वेळ मागितला की आम्ही 2 महिन्यात ह्यांच्यावर कारवाई करू. आणि कुलगुरू सरांनी स्वतः मला असं आश्वासित केलं होतं आणि विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मी 100% मान दिलेला आहे. आणि त्यांचा 2 महिन्याचा जो कालावधी आहे तो काल 30 तारखेला संपलेला आहे, 30 एप्रिलला. आणि मी बरोबर 1 मेला त्यांच्या तिथं हजर होतो. महाराष्ट्र दिनाच्या त्यांना फुलं देऊन शुभेच्छा दिल्या. कुठलंही आंदोलन करण्याच्या अगोदर मी फुलं देऊन बघत असतो. जर कुठला फरक पडला तर ठीक आहे, आणि मग आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यावर उतरत असतो. पण अद्यापही त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. आणि आज अजून परत ते आम्हाला 15 दिवसाची वेळ मागत आहेत कारवाई करण्यासाठी, जी की गोष्ट 6 महिन्यात करायला पाहिजे. आणि ही गोष्ट प्रलंबित आहे गेल्या 8 वर्षापासून. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. गंभीर लेखा आक्षेप आहेत. त्याच्यात म्हणजे मोठा घोटाळा भ्रष्टाचार झाल्याच्या सुद्धा गोष्टी त्या लेखापरीक्षण अहवालात नमूद आहेत. आणि त्या अनुषंगाने आम्ही यांना त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. आणि ती मागणी आमची पूर्ण होते का नाही होत मला कल्पना नाही. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथं एक लोकशाही मार्गाने कुठंतरी निषेध व्यक्त व्हावा म्हणून आम्ही इथे एक ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहेत. काय प्रमुख मागणी काय नेमकं? दोषी ज्यांनी लेखा आक्षेप ची पूर्तता केली नाही अशा अधिकारी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा गेंड्याची कातडी आहे, मला हे चांगलं माहिती आहे. आज पहिलं आंदोलन आहे. म्हणजे गोळी देऊन बघणार आहे, त्याच्यानंतर इंजेक्शन देऊन बघणार आहे, त्याच्यानंतर सलाईन देऊन बघणार आहे, त्याच्यानंतर ऑपरेशन बघील. एका माझ्या आंदोलनानं ही गोष्ट संपलं असं मला वाटत नाही. दर 15 दिवसाला मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केले जाईल. या अगोदरही आपण अल्टिमेट दिला होता, पण कारवाई त्याच्यामुळे आजही जर तुम्हाला आणखी अल्टिमेटम द्यायचं आहे का? नाही, अल्टिमेटम नाही द्यायचं आहे. कसं आहे की ते मी सांगितलं ना, गेंड्याची कातडी आहे. आता जे नियंत्रक आहेत ते मुंबईला गेलेत, ह्यांनी लोक पळवलेले आहेत. म्हणजे जे काही कारवाई करणारे जे कोणी लोक आहेत ती आज इथं हजरच नाही ठेवले त्यांनी हेतू पुरस्कर. आणि त्याच्या आडमध्ये कुठंतरी वेळ मागण्याची संधी साधूपणा ह्यांचा आहे. पण ठीक आहे, ठाम आहे, अजून थोडा वेळ बघू आपण. बघा ना काय होतं ते. एखाद्या वेळेस कारवाईचं पत्र आणि आदेश निघतीलही.